देशात कोरोना रुग्णांची संख्या 3,000वर 8 राज्यांमध्ये 100 पेक्षा अधिक सक्रिय रुग्ण। देशात कोविडच्या सक्रिय रुग्णांची संख्या 3,395वर पोहोचली तर गेल्या 24 तासात 4 जणांचा मृत्यू। टोरेस घोटाळा प्रकरणी आरोपपत्र दाखल, 4.25 कोटी गुंतवून खरं तर 177 कोटींचा गैरव्यवहार तर 14,157 गुंतवणूकदारांची फसवणूक। 11वी प्रवेशात अनेक तांत्रिक अडचणी, मुंबईत 200 तर राज्यात 13,000 तक्रारी दाखल। आरटीई अंतर्गत 2025-26 वर्षासाठी ऑनलाईन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया सुरू। प्रवेश प्रक्रियेला 9 जून पर्यंत मुदतवाढ। आज हार्बर मार्गावर सकाळी 11 ते सायंकाळी 4 पर्यंत मेगा ब्लॉक। या काळात पनवेल ते कुर्ला दरम्यान विशेष सेवा धावतील। मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक। पश्चिम रेल्वेवरील आज 89 लोकल रद्द। भारतीय रेल्वेतर्फे उस्मानाबाद रेल्वेचं धाराशिव म्हणून रेल्वे स्थानक करण्यात आलं। नवीन स्थानकाचं नाव कोड भारतीय रेल्वे कॉन्फरन्स असोसिएशनकडून मंजूर। डेक्कन क्वीनची प्रवासी सेवेची 95 वर्ष पूर्ण। डेक्कन क्वीनचं 96व्या वर्षात पदार्पण। तर मुंबई पुणे दरम्यान 1 जून 1930 रोजी ही रेल्वेगाडी धावू लागली आहे। बुलढाणा जिल्ह्यातील 5 बस स्थानकांची स्वच्छता पथकाकडून पाहणी। यामध्ये बस स्थानकातील विश्रांतीगृह आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्हीची पाहणी करण्यात आली। पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल स्थानकामध्ये सिख मार्गिकेच्या विस्तारीकरणासाठी गोल्डन टेम्पल ट्रेन वांद्रेवरून सुटणार। 6 महिने वांद्रेवरून सुटण्याची माहिती तर पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी माहिती दिली। रत्नागिरी शैक्षणिक आणि सामाजिक संस्था भगवान महादेव सामरे मोफत रुग्णालय सुरू होणार। रुग्णालयात शस्त्रक्रिया, हृदयरोग, कॅन्सर विभाग, प्रयोगशाळा सुरू करण्यात येणार। बुलढाणा जिल्ह्यातील नागरिकांनी भारत गौरव विशेष ट्रेनचा लाभ घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन। ही भारत गौरव टुरिस्ट ट्रेन 9 जून रोजी मुंबई येथून सुरू होणार। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त ज्येष्ठ नागरिकांसाठी चित्रकला स्पर्धा आयोजित। 50 ज्येष्ठांनी घेतला सहभाग। अहिल्यादेवी बँकेनं केलं या कार्यक्रमाचं आयोजन। पुणे पोलिसांकडून पुणे ट्रॅफिक ॲपची निर्मिती। लवकरच पुणेकरांना ॲप वापरता येणार। ॲपमुळे नागरिकांनाही बेशिस्त वाहन चालकांनाही शिस्त लागणार आहे। बुलढाण्यातील खामगावमध्ये नटराज गार्डनमध्ये पहाटे झाडांची कत्तल झालेल्या झाडांना नागरिकांकडून श्रद्धांजली। 3 दिवसाच्या संपानंतर अखेर अमरावतीमध्ये वृत्तपत्र विक्रेत्याचा संप मागे। वर्तमानपत्र मागे कमिशन खरं तर वाढवून देण्याची मागणी होती। गडचिरोली जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गांच्या पुनर्बांधणीचे काम अपूर्ण असल्याने पावसाळ्यात जड वाहनांसाठी मार्ग बंद। जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय। अमरावती महापालिकेचं फिरतं शौचालय तब्बल 108 किलोमीटर मेळघाटात पोहोचले। फिरते शौचालय कुणी आणलं हा खरा नागरिकांचा सवाल आहे। जम्मू काश्मीरचा विकास थांबणार नाही, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचं वक्तव्य। यवतमाळ नगर परिषद क्षेत्रातील विकास कामं तातडीनं पूर्ण करा, संजय राठोड यांचे निर्देश। आसामच्या गुवाहाटीमध्ये मुसळधार पाऊस। पावसामुळे अनेक भागात पाणी साचलं, जीवन विस्कळीत। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर अमरावतीत मनसेला मोठा धक्का। मनसेचे नेते गौरव बांतेसह कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश। अकोल्यात मुसळधार पाऊस, ज्वारी पिकाचं मोठं नुकसान, शेतकरी चिंतेत। पावसामुळे बीडच्या आष्टीमध्ये टोमॅटो पिकाचं नुकसान, संपूर्ण 1 एकरवरील टोमॅटो नष्ट। सरकारने मदत करण्याची शेतकऱ्यांची मागणी। अरुणाचलमध्ये पूर आणि भूस्खलनामुळे 9 जणांचा मृत्यू। शुक्रवारपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा 10,000पेक्षा जास्त लोकांना फटका। बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी बियाणे, खते आणि कीटकनाशके खरेदी करताना काळजी घ्यावी, कृषी विभागाचं आवाहन। चंद्रपूरमध्ये वाघाच्या हल्ल्यात 2 जणांचा मृत्यू। वाघाला पकडण्यासाठी वन विभागाची जोरदार मोहीम। कॅमेऱ्यांच्या मदतीनं वाघाचा शोध सुरू।
जालन्यात पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा नदीपात्रात बुडून मृत्यू. अंबड तालुक्यातील डोमलगाव येथील घटना. दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त. धुळ्याच्या पर्शी पुलावरून पांजरा नदीपात्रात कार पडल्याची दुर्दैवी घटना. अपघातात कार चालक जखमी तर गुगल मॅप बघताना अपघात झाल्याची माहिती. साताऱ्याच्या पाटण तालुक्यात दुचाकीचा भीषण अपघात. दुचाकी 100 फूट खोल दरीत कोसळली आहे. अपघातात 2 जण गंभीर जखमी. मुंबई गोवा मार्गावर कंटेनरला भीषण आग. अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश. रत्नागिरीमधील चिपळूण या ठिकाणी 17 लाखांचा गुटखा जप्त. गुटख्याची अवैध वाहतूक करणाऱ्या चालकाला अटक. वर्ध्यात IPL क्रिकेट मॅचच्या जुगार अड्ड्यावर कारवाई. 3 जणांवर गुन्हा दाखल. आरोपींकडून 2,52,000चा मुद्देमाल जप्त. भिवंडीत अज्ञात चोरट्यांनी उघड्या दरवाजाचा फायदा घेत मोबाईल आणि क्रेडिट कार्डची चोरी केली आहे. चोरीची घटना CCTV कॅमेऱ्यात कैद. डोंबिवलीत चालत्या लोकलमध्ये मोबाईल हिसकावणारा सराईत चोरटा पोलिसांच्या ताब्यात. आरोपीकडून खर्च 16,500 रुपये किमतीचा मोबाईल देखील जप्त करण्यात आला. उल्हासनगरमध्ये मोबाईल रिपेअरिंग करणाऱ्या दुकानदाराला बेदम मारहाण. मोबाईल डिस्प्लेची किंमत जास्त सांगितल्याच्या रागातून मारहाण. तर संपूर्ण घटना CCTVत कैद. संगमनेरमधील जोवरे गावच्या ग्रामसभेत राडा. जोवरे गावात शासकीय निधीचा वापर केला जात असल्याची माहिती. जनतेनं विचारलेल्या एकाही प्रश्नाचं उत्तर न देता प्रश्न विचारणाऱ्यालाच दम दिलाय. धोकादायक इमारतीच्या छताचे प्लास्टर अंगावर पडल्यानं 54 वर्षीय महिलेचा मृत्यू. विरार पश्चिम MB इस्टेट येथील घटना. पुणे पोलिसांकडून पुणे ट्रॅफिक ॲपची निर्मिती. लवकरच पुणेकरांना ॲप वापरता येणार. आज पहिल्या आंतरराष्ट्रीय कृषी हॅकेथॉन 2025चं उद्घाटन. अजित पवार, कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या हस्ते उद्घाटन. माणिकराव कोकाटेंच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचं आयोजन. पुणे 10,352 लाडक्या बहिणींकडे 4-चाकी आधार कार्ड. पडताळणीवरून माहिती समोर तर परिवहन विभागाकडून मागवली माहिती. सिगारेट, तंबाखू सेवन करणाऱ्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. दरवर्षी 18 लाख जण गमावतायत आपला जीव. राष्ट्रीय तंबाखू विभागाची माहिती. 11वी प्रवेशात अनेक तांत्रिक अडचणी. मुंबईत 200 तर राज्यात 13,000 तक्रारी दाखल. रत्नागिरीतील गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी रत्नागिरी पोलीस सज्ज. पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांचा निर्वाळा. यवतमाळमधील रस्त्यांची दुरावस्था. खड्ड्यांमुळे वाहनधारक त्रस्त. गावकऱ्यांकडून रस्ता दुरुस्त करण्याची मागणी. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंकडून मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात कापडी पिशव्यांचं वाटप. प्लास्टिक पिशव्यांचा वापर बंद करण्याचं पंकजा मुंडे यांचं आवाहन. आज IPLचा क्वालिफायरचा दुसरा सामना. मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाबमध्ये सामना. तर अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये क्वालिफायरचा थरार. फायनलमध्ये कोण जाणार हे आज ठरणार. इंदापूरमध्ये विशेष गँगचा धुडगूस. चोरटे CCTV कॅमेऱ्यात कैद. नागपूरच्या इंदोरातील उत्थान नागरी पतसंस्थेचा घोटाळा उघड. ठेवीदारांची 4,54,00,000ची फसवणूक. पोलिसांकडून संस्थेच्या अध्यक्षांसह 20 जणांवर गुन्हा दाखल. संगमनेरमध्ये विवाहित महिलेला मारहाण करत जीवे मारण्याची धमकी. संगमनेरच्या वरुडी पठार गावातील घटना. तक्रार करूनही अद्याप पोलिसांची कारवाई नाही. आरोपी मुकाट. धुळ्यात लग्नाला गेल्याची संधी साधत चोरट्यांकडून घरफोडी. सोन्या चांदीच्या दागिन्यासह रोख रक्कम लंपास. तर पोलिसांकडून चोरट्याचा तपास सुरू. कोल्हापूरमधील शिरोळ या ठिकाणी मोटरसायकल चोरी. मध्यरात्री 3 वाजताची घटना. संपूर्ण घटना CCTVत कैद. अमरावती शहरात व्यापाऱ्याच्या घरी छापा टाकून गुन्हे शाखेकडून 11 लाखांचा गुटखा जप्त. व्यापारी राकेश केसवानी अटकेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये बहिणीच्या हळदीला बोलावून एकाला बेदम मारहाण केली आहे. सातारा ठाण्यात गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगरात संत एकनाथ रंगमंदिराजवळील गल्लीत दारुडे आणि टवाळखोरांचा नागरिकांना त्रास. टवाळखोरांचा बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी.
जालन्यात चोरी आणि घरफोडी करणारी टोळी जेरबंद. जालना स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई 64,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. अकोला कृषी विद्यापीठात बनावट कागदपत्र बनवून अनेकांना स्थायी नोकरी. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात अनेक कर्मचाऱ्यांना अवैधपणे स्थायी नोकरी देण्यात आली. तर बनावट कागदपत्रांचा वापर करून शासनाची दिशाभूल केल्याचं निदर्शनास. रायगड जिल्ह्यात जादूटोणा करून समस्या सोडवण्याच्या नावाखाली तिघांची फसवणूक. तिघांना सुमारे 40 लाखांचा गंडा. अलिबाग पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल. बुलढाण्यात सोलार प्लांट योजनेचा लाभ घेण्यासाठी नगरपंचायत अधिकाऱ्यांची खोटी सही केल्याप्रकरणी तक्रार दाखल. 2 वर्षांपूर्वी उभारलेला सोलार प्लांट तर खोट्या सह्यांच्या आधारे उभारल्याचं समोर. हिंगोली सराईत गुन्हेगारांविरोधात पोलिसांची कारवाई. पोलिसांकडून एका गुन्हेगाराला 1 वर्षासाठी स्थानबद्ध. महाराष्ट्र आणि परराज्यात 35 गुन्हे दाखल असलेला अट्टल गुन्हेगार खुर्शीद उर्फ शेराला अटक. वाशिमच्या रिसोडमध्ये खासगी कृषी बाजाराच्या कार्यालयाचं कुलूप तोडून 2 चोरट्यांकडून कपाटातील 2,45,000ची रोख रक्कम लंपास करण्यात आली. कराडमध्ये एसटी प्रवास करतानाचा महिलेची चेन चोरीला गेली तर चोरट्याला उमरस पोलिसांकडून अटक. भिवंडी तालुक्यात मानकोली येथे 12 चाकी ट्रक उलटल्यानं भीषण अपघात झालेला आहे. या अपघातात 3 ते 4 जण गंभीर जखमी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.